इरफान, गुड मॉर्निंग, गुड डे. दर्शन, गुड मॉर्निंग, गुड डे. अरुण, गुड मॉर्निंग, गुड डे अँड नाईस वॉक. चला, हर हर महादेव. इथे आलो. आज अरुणने आलं का लक्षात? मी हे बघ फोटो काढ, एकदम छान आहे. मेथी आणि आलूचा भाजी आहे, एकदम छान करतो तो. हा, आणि पुन्हा सॅलड आहे. ठीक.
हे बघा आज मुक्काम इथं आहे काय? आज रात्रीचा मुक्काम. थांबणार आहे? हा काय? हे बघा. ही सगळी ओळख आहे. आणि आता एवढं इथून ठाण्याहून चाललेलं आहे, एवढं सोलापूर झालं. आता काय अडचण नाही, आपलं जाय बाजू निवांत करायचं. हा हा ते आपलं जायचं. हा चांगलं झालं. कधी आता आलाय? आत्ता गाडी मी काय करतो, पुढे गेलो की मग गाडीला बोलवतो, तर ही जागा मोकळी दिसते, आपण गाडी लावूया, बस. काय लागेल तर पाणी बिणी काय लागेल तर तुम्हाला काय लागणार नाही. विचारून आहे ना, अरुणला विचारू. आम्ही 4 जण. हा ही गाडी कसं माहिती का, माझ्या रात्रीचं निवास आणि आमचे 4 जण असतो ना, ते नाश्ता जेवण सगळं ते काय गाडीमध्ये असतं. हा बाहेरून आम्ही कुठे करत नाही काही. नाही, असं चांगलं बघा. हा हे बघा, काय लागलं तुम्हाला पाणी वगैरे हा तुम्हाला direct तुम्ही मोठी करतो. हा. ए दर्शन कुठे, त्याला इरफानला बोलव. शेजारी पण केलंय सुरेख. या की बघा की जाईल. हा तुम्ही कुठल्या गावचं? मी डोंबिवली. डोंबिवली काय? हा डोंबिवली. मी बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी केली आहे. हा मी आता नवीन केले. हो सुंदर सुरेख आहे, वादच नाही. नाही काही नाही. आता चालू करून 1 वर्षभर झालं. अच्छा थोडे दिवस जरा म्हणजे कामगारांनी दमवून मला, वेटर आणि ते कुक आणि ते हा. ह्यांनी खूप त्रास दिला. मग मला व्यवसायाचं काय माहिती नव्हती आपलं. हा थोडस मग लोकांनी त्रास दिल्यानंतर मग चुलते वगैरे आमची जरा आगाऊपणा केला, हा म्हणजे काहीतरी खोडसाळपणा केला, हा. त्यामुळे जरा बंद ठेवलं. मग आता 15 दिवसानंतर चालू, 1 मार्च आसपास मी चालू करणार आहे. छान. ते आता फुल कार्ड बनवून घेतलं नवीन आता. हा स्वतः बनवलं इथे जागेवर, अच्छा. अरे बापरे, स्वतः केले. बघा या बोलू ना अरुणला, काय फक्त तर माहिती होतं ना. एक सोबत असली गाडी तुमच्या आता. नाही बोलवायचं गाडीला. आता रात्रीचं जेवण वगैरे ना, ते सगळं गाडी येईल, मग आम्ही जेवण वगैरे करतो. भारी वाटतं बघून, समाधान वाटलं. आणि असं हे नाही फक्त महाराष्ट्र नाही, संपूर्ण 25 राज्य मी पूर्ण केले. हायवे 4 दिशा. तुम्ही प्रॉपर गाव बोलतो? डोंबिवली. डोंबिवली प्रॉपर आहे. डोंबिवली. माझे आई वडील आजी आजोबा सगळे स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी देशासाठी बरंच काही केलं, समाजासाठी केलं. आणि मी फक्त 40 वर्ष नोकरी केली बँक ऑफ इंडियामध्ये. दे ना, तुम्हाला पाणी पाहिजे? बोनी द्या वो. हा देऊ ना, थंडा देऊ थोडा. म्हटलं आपणही करायला पाहिजे ना. माझा छंद चालण्याचा, म्हणजे लहानपणापासून तेवढाच छंद आहे माझा, त्यामुळे. या की दादा. काय फिरलं पाहिजे, म्हणजे एकदा आहे तो करून आपले मग. एन्जॉय घेतला पाहिजे. सोशल मीडिया बघतात ना, तो बघतो संपूर्ण. बरं झालं घेतला ते. हा मग या की बघा. कोणी येतच ना, ज्याची जागा आहे तो चौकशी करायला येतोच की गाडी लावलेली आहे, बघूया बरं कसं काय आपल्याच जागेमध्ये. मग येतात. मग मी सांगतो का असं असं आहे, मी तात्पुरतं आम्ही आता ठेवलंय, आता कोणी नाहीये म्हणून. 1 दिवस लावार बोलली मला, काय जागा माझी जागा उचलून येणार आहे तुम्ही. नाही तेच म्हणजे अजून कसं इंटेरियर वगैरे नको लागायला. किती जण आहे या? हा इंटेरियर नाही, काही नाही स्वतःच. मग हे कसलं आहे? होय ते पेरूच आहे.
पेरू हा आता याला लागलं बघा, छोटे छोटे आहेत खूप पेरू. आता कुठे इकडे जरा पुढे हा इकडे कुठे जरा उद्या आता सांगली कोल्हापूर रत्नागिरी असं करत करत ठाणा रत्नागिरी परत तिकडं त्या रस्त्याने खाली. हा तर मी तुम्हाला दिलं पॅम्पलेट खाली आपण हा 5 जिल्हे. मग या काळामध्ये मी शाळा कॉलेजमध्ये गेलोय आणि शिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटलेलो आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलाय. हा असं आहे. घरातून बोलवलं असतं का? हा घरातल्यांची बायको वगैरे बोलवलं असतं, हा पण त्यांचा स्वयंपाक वगैरे झाला असेल. हा 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 आणि आता मेहून आला 2-3 दिवस 2-3 दिवस तिथं नेवाली तिथं हे गाव आहे बघा, कल्याण पासून इकडं रस्ता गेलाय. हा मला पण एवढं काय माहिती तिथलं तिकडे येत होतो. अच्छा आता आलाय चालायचं मुंबई याला सोडायला जाणार. हा चालेल. माझं काय दिवसभर चालून चालून माझं हे झालेलं असतं. आता लगेच जायचं, लगेच माझं लिखाण चालू असतं, थोडं लिखाण करतो आणि मग सगळ्यांशी बोलणं वगैरे झालेलं दिवसभरामध्ये कोणाला भेटलं ते आणि मग झोपायचं. जेवण झालं की पुन्हा सकाळी 5:15 चालायचं. तुम्हाला काय भाजी वगैरे लागणार आहे? ते बंद कर ना थोडा वेळ. आज सकाळी नेहमीप्रमाणे नाही, थोडं अगोदरच बरोबर 5:15 वाजता चालायला सुरुवात केली आणि वेग भरपूर होता. नंतर दुपारी आला का टोल, मला वाटतं दुपारी टोल आला. टोल मध्ये बराच वेळ गेला, पण ठीक आहे झालं. पण त्याची भरपाई भरपूर केली हो की नाही. त्यांनी बराच वेळ घेतला, म्हणजे किचकटपणे त्यांनी हे केलंय सगळं कारण नसताना. पण आज चालणं भरपूर झालेलं आहे. जास्त कोणाशी संवाद झालेला नाही. आता रात्रीचा मुक्काम आहे तो भोसे या ठिकाणी आहे. नवीनच हॉटेल सुरू करण्याचा प्रयत्न झालेलं बऱ्यापैकी. हॉटेल चे काम पूर्ण झालेलं आहे आणि नेमके ते मालक पण आले आणि त्यांनी सगळी चौकशी केली. मी पण त्यांना माझं मिशन आणि माझी ओळख करून दिली. ते जाम खुश दिसले आणि पुन्हा ते येणार आहेत भेटायला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझ्या चालण्याला टेरिफिक वेग आला. सगळ्यात हायएस्ट म्हणजे 34 किलोमीटर चालून झालेलं आहे आज. आणि रात्रीचं जेवणही झालेलं आहे. आता मी निवांत झोपणार. सगळ्यांना शुभरात्री.